अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यात एक थरकाप उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे। राहाता तालुक्यात शिर्डीपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या केलवड कोहाळे शिवारात विहिरीत 5 मृतदेह आढळले आहे। या प्रकरणात वडिलांनी 4 मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय आहे। या भयंकर घटनेने पूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अरुण सुनील काळे वय 35 असे या घटनेतील कथित आरोपीचे नाव आहे। अरुण त्याच्या पत्नीला कायम मारहाण करत असे, त्यामुळे पत्नी घर सोडून वेगळी राहत होती, तर मुलं अहिल्यानगर तालुक्यातील वीरभद्र प्राथमिक शाळेत शिकत होते। पत्नी नांदायला येत नसल्याने संतापलेल्या पत्नीला नांदायला ये अन्यथा मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती। त्यानंतर आज सर्वांचे विहिरीमध्ये मृतदेह आढळले। काळे मुलांची कटिंग करून आणतो असं सांगून शाळेतून गेला होता। तो मुलांना शाळेतून घेऊन गेला आणि पसार झाला। त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळले। धक्कादायक बाब म्हणजे मुलांना वडिलांच्या ताब्यात देऊ नका असं त्यांच्या आईने शाळेत फोन करून सांगितलं होतं, पण तोपर्यंत शाळेने मुलांना वडिलांच्या ताब्यात दिलं आणि पुढील अनर्थ घडला। ही विहीर साधारण 50 फूट खोल आहे, त्यामध्ये 30 ते 35 फूट पाणी होते। बापासोबत सर्व मुले या ठिकाणी आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली। शिवानी अरुण काळे वय 8, प्रेम अरुण काळे वय 7, वीर अरुण काळे वय 6 आणि कबीर अरुण काळे असे ह्या चिमुरड्यांची नाव आहे। बापाने ह्या सर्वांना विहिरीत ढकलून स्वतःही विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे। अरुण काळेचा एक हात आणि एक पाय बांधल्याचंही आढळलं आहे।